Hello everyone, my name is Rama Dalge. I'm a third year MBBS student in AIMS Nagpur. So today we'll be continuing आज आपण तोच लोकोमोशन अँड मुवमेंट चॅप्टर कंटिन्यू करू. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये आपण पहिले लोकोमोशन, टाइप्स ऑफ मुवमेंट हे सगळं बघितलेलं होतं. मग आपण ऍक्टिन, मायोसिन यांचं स्ट्रक्चर बघितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शनची पूर्ण प्रोसेस बघितलेली होती आपण. ही पूर्ण प्रोसेस आपण बघितली होती ज्याच्यामध्ये एक एटीपी यूज होत होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो आपल्या स्केलेटल सिस्टीम मध्ये. ठीक आहे. स्केलेटल सिस्टीम हे काय आपलं फ्रेमवर्क आहे एक बोन आणि कार्टिलेजचं. ठीक आहे. बोन आणि कार्टिलेज बनलेलं एक मोठंसं आपल्याकडे काय आहे फ्रेमवर्क ऑफ बोन्स आणि कार्टिलेज. तर जे बोन्स आणि कार्टिलेज आहेत हे काय आहेत आपल्याकडे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. तर या बोन मध्ये काय आहे आपलं मॅट्रिक्स काय हार्ड आहे कारण की त्याच्यामध्ये काय आहे कॅल्शियम सॉल्ट्स आहेत. आणि जे कार्टिलेज आहे ते काय आहे स्लाइटली प्लायबल मॅट्रिक्स. त्याच्यामुळे ड्यू टू कॉन्ड्रायटिंग सॉल्ट्सच्या मुळे. म्हणजे आपल्याकडे काय आहे बोन आहे आणि कार्टिलेज आहे. तर बोन आणि कार्टिलेज. तर बोन मध्ये काय आहे आपलं हार्ड मॅट्रिक्स आहे म्हणून तो हार्ड असतो. आणि हार्ड मॅट्रिक्स म्हणजे कशामुळे आहे हार्ड मॅट्रिक्स ड्यू टू डिपोजिशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट्स. त्याच्यानंतर कार्टिलेज स्लाइटली प्लायबल मॅट्रिक्स म्हणजे थोडंसं लूज असल्यासारखं आहे ड्यू टू ऑफ काय कॉन्ड्रायटिन सॉल्ट्स. ठीक आहे. लिहिलेलंच आहे कॉन्ड्रायटिन सॉल्ट्स आणि बोन्स ड्यू टू कॅल्शियम सॉल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपल्या बॉडीमध्ये 206 बोन्स आहेत. ठीक आहे. आता आपले 206 बोन्स आहेत. त्याच्यामध्ये मी आधीच्या क्लासमध्ये पण हे सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये एक असतो ऍक्सियल स्केलेटन आणि एक असतो आपल्याकडे अपेंडिक्युलर स्केलेटन. ठीक आहे. तर जो ऍक्सियल स्केलेटन आहे ज्याच्यामध्ये आपलं काय येणार आपला ब्रेन येणार, आपली वर्टिब्रे येणार, आपले रिब्स येणार, आपलं स्टर्नम येते. म्हणजे जे पण आपल्या एकदम सेंटर मध्ये प्रेझेंट आहे ना ते आपल्या कशामध्ये येणार ऍक्सियल स्केलेटन मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये काय येणार अपेंडिक्युलर मतलब अपेंडेजेस. अपेंडेजेस म्हणजे आपण काय म्हणायचं जसं लिम्स झाले आपले. ठीक आहे. तर हे सगळं कशामध्ये येणार आपल्याकडे हे येणार आपल्याकडे अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये. ठीक आहे. अपेंडिक्युलर स्केलेटन. आता अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये आपल्याकडे येतात आपल्याकडे किती लिम्स येतात आपले. ठीक आहे. ठीक आहे. तर ऍक्सियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन. तर ऍक्सियल स्केलेटन मध्ये येतात आपले 80 बोन्स. मग अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये किती येणार 206 - 80 म्हणजे किती 126 बोन्स. आता हे 126 बोन्स अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये अरेंज कसे झालेले आहेत. ठीक आहे. तर मग मी एक एक सांगते. अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये जो आपल्याकडे काय 4 अपेंडेजेस आहेत. ठीक आहे. आपल्याकडे काय आहे 4 अपेंडेजेस आहेत. तर 4 अपेंडेजेस म्हणजे काय 2 हात. ठीक आहे. 2 पाय. ठीक आहे. तर जर प्रत्येक हात आहे त्याच्यामध्ये किती बोन्स आहेत आपल्याकडे 30 बोन्स आहेत. आणि प्रत्येक पायामध्ये किती बोन्स आहेत आपल्याकडे 30 बोन्स आहेत. तर हे किती झाले आपल्याकडे किती झाले 30 इंटू 4 म्हणजेच किती 120 बोन्स. आता हे 6 बोन्स काय येतात आपल्याकडे जी आपली अपेंडिक्युलर स्केलेटन आहे ती आपल्या ऍक्सियल स्केलेटनला जोडून आहे. तर आपली जी अपेंडिक्युलर स्केलेटन आहे ती आपल्या ऍक्सियल स्केलेटननी 2 गर्डल्सनी जोडलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कनेक्शन आहे त्याला आपण म्हणतो पेल्विक गर्डल आणि एक असतं आपल्याकडे पेक्टोरल गर्डल. ठीक आहे. तर आपल्याकडे 2 गर्डल आहेत. तर त्या प्रत्येक गर्डल मध्ये मतलब पेल्विक गर्डल मध्ये 2 बोन्स आहेत आणि पेक्टोरल गर्डल मध्ये 4 बोन्स आहेत. तर 4 आणि 2 म्हणजेच किती 6. तर ओव्हरऑल अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये आपल्याकडे किती बोन्स आहेत 30 इंटू 4 म्हणजे 4 लिम्स प्लस 4 + 2 म्हणजे किती झाले 126 बोन्स. आता हे लक्षात ठेवणं थोडंसं इम्पॉर्टंट आहे पण आपण हळूहळू सगळं सांगते तुम्हाला. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण बघू ऍक्सियल स्केलेटन.
ठीक आहे, ते दिलंय ऍक्सियल स्केलेटन. ऍक्सियल स्केलेटन मध्ये किती बोन्स आहेत? 80 बोन्स. ठीक आहे, आणि दिस इज डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द मेन ऍक्सिस ऑफ द बॉडी, म्हणजे आपल्या पूर्ण मेन ऍक्सिस, जी सेंट्रल मेन ऍक्सिस आहे त्याच्या भोवताली हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर आपल्या ऍक्सियल स्केलेटन मध्ये काय काय येतो? आपल्याला येतो आपला स्कल, आपलं जो डोकं आहे तो स्कल. त्याच्यानंतर आपलं व्हर्टिब्रल कॉलम, जो आपला पाठीचा कणा, त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टिब्रल कॉलम. स्टर्नम, स्टर्नम म्हणजे आपण जो आपला छातीचा भाग असतो जो मधात येतो, म्हणजे मधात एक स्ट्रक्चर आहे. आपल्या ज्या रिब्स आहेत, रिब्स, या ज्या रिब्स आहेत ज्या मागून कुठे जोडून आहेत? आपल्या व्हर्टिब्रल कॉलमला, म्हणजे आपल्या कण्याला. आणि त्या समोरून ज्या जागेला जोडलेल्या आहे, ज्या बोनला जोडल्या आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्टर्नम. तर आपल्या छातीमध्ये असतो बोन, जे आपल्या चेस्ट एरियामध्ये येतो. ठीक आहे, आणि ठीक आहे, तर आपल्याकडे काय काय आहे? एक स्कल आहे, एक व्हर्टिब्रल कॉलम आहे, एक स्टर्नम आहे, आणि आपल्याकडे काय आहे? रिब्स. तर हे टोटल मिळून आपल्याकडे किती बोन्स आहे? आपल्याकडे 80 बोन्स. तर आता आपल्याकडे प्रत्येक याच्यामध्ये किती बोन्स आहेत हे पण बघावं लागेल. बरं, मग आता आपण बघू पहिले स्कल. तर इथे स्कल इज कंपोज ऑफ 2 सेट्स ऑफ बोन. ठीक आहे, स्कल. तर स्कल मध्ये 2 सेट्स ऑफ बोन्स आहेत. ठीक आहे, ते काय आहे? क्रेनियल आणि फेशियल. तर नावामध्येच आहे क्रेनियल म्हणजे क्रेनियम. तर हा आपला जो आहे डोक्याला जो कव्हर आहे आपल्या ब्रेन ज्याच्या अंदर असतो तो काय आपला? हा एवढा भाग काय आपला? क्रेनियम. आणि हा जो फेसचा पार्ट दिसतोय आपल्याला, हा काय झाला? आपला फेशियल पार्ट. तर आपला जो स्कल आहे इट इज कंपोज्ड ऑफ 2 सेट्स ऑफ बोन्स. काय आहे? क्रेनियल अँड फेशियल. आणि ते दोघे मिळून किती बोन्स आले आपल्याकडे? 22 बोन्स. तर आपले फेशियल बोन्स जे आहेत ते आपल्याकडे 14 आहेत, आणि आपले जे स्कल बोन्स आहेत, म्हणजे आपले स्कल नाही, क्रेनियम बोन्स जे आहेत ते आपल्याकडे किती आहेत? 8 बोन्स. तर 14 + 8 = 22. आता प्रत्येक बोन इथे नाव लिहिलेलं आहे, तर मी तुम्हाला थोडं थोडं सांगायचा प्रयत्न करते. ठीक आहे, हा जो बोन आहे फ्रंटल बोन, तर ही आपलं कपाड जे आहे, हे कपाड एक्सटेंड केलं की काय बनतं? आपलं फ्रंटल बोन. ठीक आहे, मी एका डायग्राम थ्रू तुम्हाला सांगते. ठीक आहे, हा स्कल आहे आपल्याकडे, या डायग्राम मध्ये चांगलं बघा. ठीक आहे, हा आपल्याकडे स्कल आहे. ठीक आहे, या स्कल मध्ये बघा की हा जो आहे हा भाग, हा काय आपल्याकडे? फ्रंटल रिजन झाला, फ्रंटल बोन झाला. त्याच्यानंतर आपण याला थोडस बाजूला करू. हा काय आहे आपल्याकडे? फ्रंटल बोन झाला. सॉरी, थोडस कठीण आहे. हा काय झाला आपल्याकडे? फ्रंटल बोन. थोडस याला बाजूला करू, आणि आपण हा मध्ये एक लाईन दिसत आहे आपल्याला, एक सूचर दिसत आहे, याच्या बाजूला 2 बोन आहेत. सॉरी, आपण थोडस अरेंज करू याला. ठीक आहे, ठीक आहे, हे सूचर, हा आपला फ्रंटल बोन झाला. बघायला आपण थोडं मागे बघितलं, हे 2 बोन जे दिसत आहेत त्याचे सारखे आहेत. हे दोन्ही बोन आहेत हे आपल्याकडे सारखे बोन आहेत. तर हे कोणतं बोन झालं? आपलं परायटल बोन. आता थोडस याला आपण मागेच्या दिशेने करू. इथे आपण बघतोय की खाली एक बोन आहे. खालचा बोन कोणता झाला? ऑक्सिपिटल बोन. तर आपण आता बघितलं, हा आपले झाले 2 परायटल बोन, हा झाला आपला ऑक्सिपिटल बोन, आणि हा झाला आपला फ्रंटल बोन. तर आपण बघू शकतो याच्यामध्ये की फ्रंटल बोन 1 आहे, परायटल बोन 2 आहेत, आणि ऑक्सिपिटल बोन 1 आहे. त्याच्यानंतर आपण असं थोडस याला बाजूला घेऊ. सॉरी, थोडस बाजूला घेऊ. इथे हा जो आपल्याला साईडला बोन दिसतो, हा कोणता आहे? आपला टेम्पोरल बोन. तर ओव्हरऑल आता आपण सगळ्या बाजूचे बोन बघितलंय, फ्रंट टू बॅक, ज्याच्यामध्ये आपले काय ब्रेन सिच्युएटेड आहे तो आपला एरिया बघितला. ठीक आहे, आणि फेशियल बोन्स वगैरे आहेत ना, हे तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. जसं हे बोन झालं आपलं मॅक्झिला. हे किती आहेत आपल्याकडे? 2 बोन आहेत. हे आहे आपल्याकडे झायगोमॅटिक बोन. हे किती आहेत आपल्याकडे? या बाजूला असेल म्हणजे 2 बोन झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे हा बटरफ्लाय शेप बोन दिसतोय मागे. ठीक आहे, हा कोणता झाला आपल्याकडे? स्पिनॉइड बोन.
इथे नेझल बोन्स दिसते आपल्याकडे, हे आहेत आपले नेझल बोन्स, सॉरी हे ग्रीन वाला हे काय आपल्याकडे नेझल बोन, हे पण किती आहेत 2. हे जे मागचे बटरफ्लाय म्हटलं हा किती असतो, एकच असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मॅक्झिला सांगितलं, हे पण 2 आहे. हा एकच आहे आपल्याकडे मॅन्डिबल. ठीक आहे. परत झायगोमॅटिकस सांगितलं. ठीक आहे, कळलं. तर असे हे बोन्स आहेत आणि इथे थोडं सांगणं कठीण आहे. ठीक आहे, इथे सांगणं थोडं कठीण आहे. ठीक आहे, कळलं. म्हणजे आपण पहिले स्कलच इम्पॉर्टंट होतं आपल्याला. स्कल बघितला आपण, फ्रंटल बोन, परायटल बोन, आणि हा आपल्याकडे इकडे मग ऑसिपिटल बोन, आणि इकडे बाजूला हा आपल्याकडे टेम्पोरल बोन. कळलं सगळ्यांना हे? तर असं असतं. तर हे 3D स्ट्रक्चर मध्ये मी दाखवलं. हा फ्रंटल बोन बघितला आता आपण, हा आपण परायटल बोन सुद्धा बघितला, ऑसिपिटल बोन सुद्धा बघितला, आणि हा आहे आपल्याकडे टेम्पोरल बोन. सगळे बोन बघितले. त्याच्यानंतर मी हा पण बोन, आपल्याला इथे मॉइड बोन शोधणं कठीण होते तिथे, म्हणून मी काही दाखवलं नाही. लॅक्रॅमल बोन पण थोडं कठीणच होतं, तिथे टच करून दाखवायला कठीण होतं. बरं, पण मी नेझल बोन दाखवलं. एक स्पिनॉइड बोनचं बटरफ्लाय शेप्ड होतं, ते पण दाखवलं. सायगोमॅटिक बोन दाखवलं, मॅक्झिला दाखवला, मॅन्डिबल दाखवलं. बरं, हायोइड नाही दाखवलं. हायोइड पण तिथे दिसेल, सोपी असते हायोइड पण बघणं. हा आहे आपल्याकडे इथे जो दिसतोय, सॉरी हा आहे आपल्याकडे हायोइड बोन, जो एकदम आपल्या चीन जे म्हणतो ना आपलं, त्याच्या जस्ट खाली इकडे अंदरच्या बाजूला आपल्याकडे असतो हायोइड बोन. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. हा आहे आपल्याकडे लॅक्रायमल बोन दिसलं इकडे. थोडं कठीण आहे इथं मोड बोन शोधून दाखवणं, म्हणून असू देऊ ते. हे नेझल बोन झालं आपल्याकडे, हे लॅक्रायमल बोन झालं आपल्याकडे, हे मॅक्झिला झालं, हे मॅन्डिबल झालं, आणि हा आपल्याकडे काय झाला, झायगोमॅटिक बोन. आणि मागची आपल्याकडे बटरफ्लाय शेप काय होती, स्फिनॉइड बोन. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. ठीक आहे, तर मी दाखवलं. आणि मी म्हटलं होतं स्फिनॉइड बोन एकच आहे, एथमॉइड बोन एकच आहे, तर हे काय झालं 1. लॅक्रायमल बोन किती आहेत, 2 आहेत. नेझल बोन किती आहेत, 2 आहेत. सायगोमॅटिक बोन किती आहेत, 2 आहेत. ठीक आहे, नेझल बोन 2, लॅक्रायमल बोन 2, 1 1, सॉरी 1 1, लॅक्रायमल बोन 2, नेझल बोन 2, झायगोमॅटिकस बोन 2, मॅक्झिला किती होतं आपल्याकडे 2, मॅन्डिबल किती होतं 1, हायोइड बोन किती होतं आपल्याकडे 1. तर ऍड कर बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बघू काहीतरी. ठीक आहे, तर आपण बघितलं की द स्कल इज कंपोज्ड ऑफ 2 सेट्स ऑफ बोन्स. काय बघितलं, क्रेनियल आणि फेशियल. ठीक आहे, दॅट टोटल्स टू 22 बोन्स. तर आपल्याकडे हे 8 बोन्स होते, हे पण सांगितले मी, एक फ्रंटल, 2 परायटल, 2 टेम्पोरल, एक ऑसिपिटल बोन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितले की आपल्याकडे 14 बोन्स आहेत, जे फेशियल बोन्स आहेत. ठीक आहे, आपले क्रेनियल, जे आपल्याकडे क्रेनियल बोन्स आहेत ते किती 8 इन नंबर आहे, आणि ते काय करतात, हार्ड प्रोटेक्टिव्ह आउटर कव्हर फॉर्म करतात, ज्याला आपण क्रेनियम म्हणतो. त्याच्यानंतर जे 14 जे बोन्स आहे ते काय बनवतात, आपले फ्रंट पार्ट ऑफ द स्कल, म्हणजे आपले जे फेशियल पूर्ण पार्ट्स आहेत ते बनवतो. आणि आपण म्हटलं की एक सिंगल यू शेप बोन होतं हायोइड, जो खाली बेस ऑफ द बकल कॅव्हिटी बनवत होता. बकल कॅव्हिटी म्हणजे आपलं तोंडातली जी कॅव्हिटी आहे, मतलब ठीक आहे, ती आपली बकल कॅव्हिटी. त्याच काय बनवत आहे, आपल्याला बेस बनवत आहे. आपली जे मिडल इयर आहे त्याच्यामध्ये पण 3 छोटे छोटे बोन्स असतात, ते असतात मॅलियस, इंकस आणि स्टेपिस. आपले मिडल इयर. तर आपल्या बॉडी मधला सगळ्यात छोटा बोन म्हणजेच कोणता असतो बोन, पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात छोटा बोन म्हणजे कोणता बोन, आपला स्टेपिस बोन. ठीक आहे, कलेक्टिव्हली कॉल्ड एज इयर ऑसिकल्स. ठीक आहे, तर म्हणजे आपल्या मिडल इयर मध्ये किती 3 बोन्स आहेत, मॅलियस, इंकस आणि स्टेपिस, कलेक्टिव्हली कॉल्ड एज इयर ऑसिकल्स. आता द स्कल region articulates with the superior region of the vertebral column with the help of 2 occipital condyles, dicondylic skull. म्हणजे आपली जी वर्टिब्रल कॉलम सोबत आपला स्कल जो आहे आपल्या वर्टिब्रल कॉलम सोबत अटॅच्ड असतो. कशा थ्रू, आपल्या
कोणत्या रिजन थ्रू आपल्याकडे ऑसिपिटल कॉन्डाइल थ्रू, म्हणजे आपला ऑसिपिटल बोन मध्ये ऑसिपिटल कॉन्डाइल्स आहे ज्याच्या थ्रू आपलं वर्टिब्रल कॉलम आपल्या स्कलशी अटॅच्ड आहे. ठीक आहे, तर आता आपण आपला वर्टिब्रल कॉलम बघूया. ठीक आहे, ठीक आहे. तर वर्टिब्रल कॉलम, ठीक आहे, याला मी असंच लक्षात ठेवते, म्हणजे हे टेक्निक तर नाही, पण मी असं फक्त CTLSC, सॉरी CTLSC असंच लक्षात आहे मला, वर्टिब्रे थ्रू. ठीक आहे, तर आपल्या बॉडीमध्ये 26 वर्टिब्रे आहे. ठीक आहे, आणि जर आपण एका छोट्या मुलाचं, एकदम लहान जन्मलेल्या बाळाचं बघितलं तर त्या बॉडीमध्ये त्याच्यामध्ये किती असतात, 33 वर्टिब्रे असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचा, हा क्वेश्चन येतो सहसा. ठीक आहे, तर आपल्या बॉडीमध्ये आपल्याला किती 26 वर्टिब्रे आहे. आपण एक ऍडल्ट आहोत, आपल्या बॉडीमध्ये किती वर्टिब्रे आहे, 26 वर्टिब्रे आहे. आता वर्टिब्रे काय आहे, वर्टिब्रल कॉलम काय आहे. वर्टिब्रल कॉलम जसं मी म्हटलं की आपला पाठीचा कणा आहे. तर आपण या स्केलेटन मध्ये बघूया. आता हा आपला स्केलेटन झाला, त्याला आपण थोडस बाजूने बघू, त्याचा शेप दिसतोय का आपल्याला. तर शेप जर आपण बघितला, हा जो आपल्याकडे आहे पूर्ण, हा इथून पूर्ण असं एस शेप असल्यासारखं आहे. ठीक आहे, हा जो आहे, हा हे जे ज्याच्यावर मी ग्रीन कलर दाखवत आहे, हे काय आपलं वर्टिब्रल कॉलम आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर हे आपलं वर्टिब्रल कॉलम आहे. तर इथपर्यंत जर आपण बघितलं, जे 7 पहिले जे 7 आहेत, हा 1, हा 2, हा 3, 4, 5, 6 आणि हा 7, हे काय आहेत आपल्याकडे, सर्व्हिकल वर्टिब्रा. म्हणजे आपल्याकडे 26 वर्टिब्रे आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीचे 5 आपले काय आहेत, सर्व्हिकल वर्टिब्रे. त्याच्यानंतर आपण त्याच्या खाली गेलो की आपले थोरॅसिक वर्टिब्रे चालू होतात. ते किती आहेत आपल्याकडे, 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हे आपले 12. हे काय झाले आपले 12 थोरॅसिक वर्टिब्रे, है ना, 11 आणि हे 12. ठीक आहे, 12 थोरॅसिक वर्टिब्रे झाले. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे CT, सर्व्हिकल थोरॅसिक. L म्हणजे लंबार. लंबार किती आहेत आपल्याकडे, 5 आहेत. 1, 2, 3, 4 आणि हा आपल्याकडे इथे आहे, हा आपल्याकडे 5 लंबार वर्टिब्रे. आणि त्याच्यानंतर काय, CTLSC, सर्व्हिकल थोरॅसिक, लंबर, S पासून सॅक्रम आणि C मधून कॉकिक्स, हा आहे छोटासा आपल्याकडे कॉकिक्स. ठीक आहे, कळलं आपल्याकडे, हा आपल्याकडे पूर्ण आपला पाठीचा कणा झाला. हा ठीक आहे, एवढा पूर्ण हा पाठीचा कणा झाला एवढा. तर सगळ्यात आधी आपण काय बघितलं, इथं होता आपला सर्व्हिकल रिजन, इथे होता आपल्याकडे थोरॅसिक रिजन, हा भाग होता आपल्याकडे लंबार रिजन, हा आपल्याकडे सॅक्रम आणि ह्या छोटीशी टेल आहे ती आहे आपल्याकडे कॉकिक्स. ठीक आहे, तर आपल्या बॉडीमध्ये किती वर्टिब्रे आहे आपल्याकडे, 26 वर्टिब्रे आहे. सर्व्हिकल किती आहेत, 5 आहेत. इथे दिसले होते आपण, सॉरी, सर्व्हिकल किती आहेत आपल्याकडे, 7 आहेत, 7. त्याच्यानंतर थोरॅसिक किती आहे आपल्याकडे, 12 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लंबार किती आहे आपल्याकडे, 5 आहे. त्याच्यानंतर सॅक्रम किती आहे आपल्याकडे, 1 आहे. सॉरी, सॅक्रम किती आहे आपल्याकडे, 1 आहे. दिसतोय हा, ठीक आहे. त्याच्या कोकिक्स किती आहे आपल्याकडे, 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो, सॉरी ठीक आहे, याच्यामध्ये आपण बघू शकतो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7. तर जो हा 7 सर्व्हिकल वर्टिब्रे आहे, आता एक काम करा, आपल्या मानेकडे हात घेऊन जा. ठीक आहे, आता मानेकडे बघितताना एक आपल्याला दिसतो की एक हाड लागतो आपल्याला एकदम मध्ये, बिलकुल आपली मानेत मागच्या बाजूला एक हाड आपल्याला वर दिसतो. ठीक आहे, आणि आपण त्याला टच करू शकतो. तर तो हाड कोणता असतो आपला, C7 सर्व्हिकल वर्टिब्रे असतो. आणि याच्याच हेल्पनी आपण खाली खाली गेलं किंवा वर गेलं तर आपण जर वर गेलो, ठीक आहे, एक बघ,
आपली मान आहे, आपले जिथे केस संपले त्याच्या खाली थोडं आलं की आपल्याला एक बोनी प्रॉमिनन्स आपल्याला टच होतं की हा आपल्याकडे एक हाड आल्यासारखं वाटतं आपल्याला. तर तो जो हाड आहे, ठीक आहे, तर तो काय आपल्याकडे C7 सर्व्हिकल वर्टिब्रा. त्याच्यावर आपण गेलो की आपल्याला हे 4, हे 3, हे 2 हे काहीच लक्षात येत नाही. पण हा जो आहे C7 हा एकदम क्लिअर आपल्याला लक्षात येतो. आपल्याला दिसत पण आहे ना की ते बाहेर आल्यासारखे आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्या खाली गेलं की आपण प्रत्येक हे वर्टिब्रे आपण यांना हे प्रत्येक वर्टिब्रे आपण यांना टच करून फील करू शकतो. ठीक आहे. पण हा C7 आहे, हा आपल्याकडे काय आहे, बोनी लँडमार्क असल्यासारखं आहे. आपण 7 सर्व्हिकल वर्टिब्रेला आपण टच करून फील करू शकतो की हा 7 सर्व्हिकल वर्टिब्रे आहे म्हणून. ठीक आहे. तर मी सांगितलं की आपल्याकडे काय होतं, 7 सर्व्हिकल वर्टिब्रे होते. 7 सर्व्हिकल वर्टिब्रे. थोरासिक किती होते, 12 होते. लंबार किती होते, 5 होते. सॅक्रल किती होता, 1 होता. आणि कॉक्सिजल किती होता, 1 होता. ठीक आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे टोटल किती आहे, 26. ठीक आहे. इथे लिहिलेच आहे सर्व्हिकल, थोरॅसिक, लंबर, सॅक्रल आणि कॉक्सिजियल. आणि each vertebrae has a central hollow portion, neural canal, through which the spinal cord passes. ठीक आहे. हॉलो आहे, त्याच्या थ्रू काय जाते आपल्याकडे, स्पायनल कॉर्ड जातो आहे. ठीक आहे. जो आपला फर्स्ट वर्टिब्रे आहे, जो सर्व्हिकल वर्टिब्रे आहे सगळ्यात आधी, त्याच्यामधला पण जो फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍटलस. आणि जो सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सिस. ठीक आहे. तर आपला फर्स्ट वर्टिब्रे कोणता झाला, ऍटलस. दुसरा वर्टिब्रे काय झाला, ऍक्सिस. आणि जो 7th वर्टिब्रे होता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर हा 7 जो सर्व्हिकल वर्टिब्रे होता तो आपल्याला इकडे मानेमध्ये एक प्रॉमिनन्स बनवत होता, जे आपण फील करू शकत आहोत. हा जो प्रॉमिनन्स आहे, हे बघा, मान ही आपली इथे केस संपले, थोडस मागे आलं, हा एक प्रॉमिनन्स दिसतो आपल्याला. हा काय आपल्याकडे C7 सर्व्हिकल वर्टिब्रेचा प्रॉमिनन्स आहे. त्याच्या थ्रू आपण जर खाली गेलो की आपण काउंट करू शकतो की आपण कोणत्या वर्टिब्रेच्या नंबरवर आहोत किंवा कोणता वर्टिब्रे असेल हा, हे सगळं आपण काउंट करून फील करू शकतो. ठीक आहे. आणि जो आपला वर्टिब्रल कॉलम आहे तो काय म्हणतो, फ्रॉम द बेस ऑफ द स्कल आणि पूर्ण मेन फ्रेमवर्क, आपला जो पूर्ण ट्रंक एरिया आहे, हा जो पूर्ण ट्रंक एरिया आहे आपल्याकडे, आपल्या बॉडीचा ट्रंक एरिया, त्याचा बिलकुल एक प्रॉपर पॉस्चर असा क्रिएट करतो. ठीक आहे. फ्रेमवर्क बनवतो. जसं आता आपण म्हटलं की वर्टिब्रल कॉलम जो आहे तो आपल्या कॉन्डाइल सोबत जोडलेला होता. इथे होता आपल्याकडे ऑसिपिटल बोन, तिथे 2 कॉन्डाइल्स होते. डायकॉन्डायलिक सेल होता ना तो, तिथे 2 कॉन्डाइल्स होते ज्याच्यातून सर्व्हिकल वर्टिब्रे आपले जुळत होते. त्याच्यातून फर्स्ट जुळत होता. तर हा फर्स्ट कोणता होता, ऍटलस. ठीक आहे. आणि हा ऍटलस जुळत होता ऑसिपिटल कॉन्डाइल्सला. ठीक आहे. ठीक आहे. तर हा काय आपल्याकडे इथे तेच दिलेला आहे की आपला जो ऍटलस आहे, ठीक आहे, ऍटलस काय आपला, ऍटलस जुळत आहे आपल्या ऑसिपिटल कॉन्डाइल्सला. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपले सर्व्हिकल, हे पॉइंट इम्पॉर्टंट आहे, हा वाला जो पॉइंट लिहिलेला आहे हा इम्पॉर्टंट आहे. काय बरं, कारण की हा पॉइंट येऊ शकतो आपल्याला कशामध्ये, हा येऊ शकतो आपल्याला लाईक असा क्वेश्चन येईल की 4 स्टेटमेंट्स देतील आणि त्यांच्यामध्ये हा स्टेटमेंट राईट आहे की रॉंग आहे असं क्वेश्चन येईल. तर द नंबर ऑफ सर्व्हिकल वर्टिब्रा आर 7 इन ऑलमोस्ट ऑल मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स. म्हणजे ऑलमोस्ट ऑल मॅमल्स मध्ये सर्व्हिकल वर्टिब्रे किती आहे, आपण 7 आहेत. तर आपले ह्युमन बिंग सुद्धा 7च आहे. ठीक आहे. तर वर्टिब्रल कॉलम काय करतो नेमकं, आपल्या स्पायनल कॉर्डला वाचवतो, हेडला सपोर्ट करतो, आणि हा एक सर्व्स एज द पॉइंट ऑफ अटॅचमेंट फॉर द रिब्स अँड मस्क्युलेचर ऑफ द बॅक. म्हणजे काय होत आहे की वर्टिब्रल कॉलम जो, तर आपण बघितलं की आपला जो वर्टिब्रल कॉलम आहे तो वर्टिब्रल कॉलम मध्ये आपल्याला रिब्स सुद्धा अटॅच्ड आहेत. आपल्या हे रिब्स आहेत आपल्याकडे, ह्या पण अटॅच्ड आहेत. तर हे मागे तर वर्टिब्रल कॉलमला अटॅच्ड आहे, पण ते समोर पण कशाला अटॅच्ड होणं गरजेचं आहे ना. तर ते समोर कशाला अटॅच्ड होणार,
ते होणार आपल्याला स्टर्नमवर अटॅच होणार. ठीक आहे. तर आपल्या स्टर्नमवर काय जुळतो आहे आपल्याकडे, आपल्या रिब्स जुळत आहे. तर हा काय आहे, एक फ्लॅट बोन आहे जो वेंट्रल मिडलाईन ऑफ थोरॅक्स मध्ये आपल्या थोरॅक्सच्या मिडलाईन वर प्रेझेंट आहे. ठीक आहे. आपल्याकडे किती पेअर्स ऑफ रिब्स आहेत, आपल्याकडे 12 पेअर्स ऑफ रिब्स आहे. तर मी आता सगळे दाखवते तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे, सॉरी. ठीक आहे. इथे आपण बघू शकतो की हे आपल्याकडे थोरॅसिक वर्टिब्रे आहे, या आपल्याकडे रिब्स आहेत, या ज्या आहेत ना, या ज्या बाजूला दिसत आहेत या सगळ्या आपल्याकडे रिब्स आहे, आणि हे समोर जाऊन कशाला तरी कनेक्ट होत आहे. आता इथे आपण बघू शकतो की कनेक्ट दिसत नाहीये आपल्याला. हा जो जिथे कनेक्ट व्हायला पाहिजे हा काय आपल्याकडे स्टर्नम आहे. ठीक आहे, पण हे कनेक्ट होताना दिसत नाहीये. तर ते का बरं नाही दिसत आहे, कारण की हे जो कनेक्शन आहे त्या कनेक्शन मध्ये आपल्याकडे हायलिन कार्टिलेज प्रेझेंट असतो. या जागेवर इथे मध्ये आपल्याकडे काय प्रेझेंट असतो, हायलिन कार्टिलेज, जो जाऊन या स्टर्नमला जोडेल. ही रिब या स्टर्नमला इथे प्रेझेंट असेल छोटस बोन, तो बोन नाही कार्टिलेज प्रेझेंट असेल, तो असेल आपल्याकडे हायलिन कार्टिलेज, जो या आपल्या रिबला या स्टर्नमची जोडेल. ठीक आहे. तर हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, पण थोडं सांगून ठेवते. से फर्स्ट रिब म्हणजे हे सगळ्या ज्या रिब आहे त्या सगळ्या आपल्या स्टर्नमला जोडतील. ठीक आहे. तर जे पहिल्या ज्या 7 आहेत, 1 2 3 4 5 6 आणि हे 7, त्या 7 ज्या आहेत आपल्याकडे, ही 7th नंबर ऑफ रिब आहे. या 7 काय करतात, डायरेक्टली जोडतात आपल्या म्हणजे स्टर्नमला थ्रू हायलिन कार्टिलेज. ठीक आहे. पण जी आपल्याकडे 8 9 आणि 10 आहे, 10 सॉरी ही वाली 10, या 8 9 10 जी रिब आहे आपल्याकडे, ही आणि ही रिब, 8 9 आणि हे 10th रिब. तर या ज्या 3 रिब्स आहेत आपल्याकडे, या काय करणार, या सुद्धा आपल्याला या 7th जो 7 आपल्याकडे ही आहे 7th रिब आहे, तर 7th रिब सोबत एकाच जागेवर जोडणार. म्हणजे एक जागेवर या 7 8 9 10 हे सगळ्या रिब मिळून एकाच जागेवर जोडणार आपल्या स्टर्नमच्या. ठीक आहे. आणि लास्ट पॉइंट हा की ही जे आपल्याकडे छोटे छोटे 2 रिब्स आपल्याला दिसत आहेत, ही 11th आणि ही 12th रिब. ठीक आहे, दिसत आहे छोटे छोटे हे दोन, ही 8 11 आणि ही 12 रिब. या मागे अटॅच असतात पण या समोर कुठेही अटॅच असत नाही. ठीक आहे. तर आपण काय म्हटलं, 7th आपल्या 7 रिब्स काय बरोबर कनेक्टेड आहे, 8 9 10 7th ला कनेक्टेड आहे, आणि 11 आणि 12 कनेक्टेडच नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, कळलं ना, हे पूर्ण आर्टिक्युलेचर कळलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हणतं तेच लिहिलेलं आहे, बस एवढं लिहिलेलं आहे. ओ सॉरी 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 ठीक आहे. बस इथे लिहिलंय की जोडतं आणि दुसऱ्या बाजूला ते स्टर्नमला जोडतं म्हणून. ठीक आहे. आणि हेन्स दे आर कॉल्ड एज बायसेफॅलिक. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या 7 ज्या मी सांगितलं होतं इथे, पहिल्या 7 ज्या होत्या ते डायरेक्टली जुळत होत्या. हे जे ब्लू कलरचं दिसतं हे काय आपल्याकडे हायलिन कार्टिलेज आहे. ठीक आहे. आणि मी म्हटलं होतं की पहिल्या ज्या 6 होत्या त्या तर डायरेक्ट जुळत होत्या कार्टिलेजनी, पण जी 7th होती त्याचं जे कार्टिलेज होतं ते 8 9 10 8 9 आणि 10 असं सगळ्या मिळून 7th ला जोडून इथे डायरेक्ट जोडत होत्या. ठीक आहे. आणि 11th आणि 12th ज्या होत्या त्या फ्री होत्या, त्या कशाला पण जोडत नव्हत्या. तर पहिल्या ज्या 7 आहेत त्या काय झाल्या आपल्याकडे, ट्रू रिब्स झाल्या, कारण की ते डायरेक्ट जोडत आहेत हायलिन कार्टिलेज थ्रू. 8 9 10 चेच काय झालं आपल्याकडे, फॉल्स रिब्स झाले किंवा वर्टिब्रोकॉन्ड्रल रिब्स म्हणतो त्यांना आपण, की त्या 7th ला जोडत आहेत 8 9 10 त्याच्यामुळे. त्याच्यानंतर 11 12 जे आहे ते कशाला पण जोडत नाही आहे. ठीक आहे, ते तर फ्लोटिंग आहेत म्हणून यांना काय म्हणतो आपण, फ्लोटिंग रिब्स. ठीक आहे, कळलं. झालं हे आपलं काय झालं, आपल्याकडे ऍक्च्युअल स्केलेटन कम्प्लीट झालं. आता आपण बघू आपल्याकडे. बरं एक सेकंड, मी म्हटलं होतं की वर्टिब्रल कॉलम मध्ये आपल्याकडे आहे 26 बोन्स, पण लहान मुलामध्ये किती होते, 33 बोन्स, 33 वर्टिब्रे. तर आता हे 33 वर्टिब्रे कसे, तर आपल्याकडे चिल्ड्रन मध्ये पण 7 सर्व्हिकल वर्टिब्रे, 12 थोरॅसिक वर्टिब्रे, 5 लंबर असतात. पण जे 5 आपल्याकडे सॅक्रल आणि कॉक्सिडियल कसं आहे, एक एकच बोन आहे आपल्याकडे. ठीक आहे, एक एकच बोन आहे आपल्याकडे. पण जे चिल्ड्रन असते
त्यांच्यामध्ये 5 आणि 4 बोन्स असते आणि ते लेटर लाईफमध्ये 5 फ्यूज होऊन किती एक बोन बनतो आणि 4 फ्यूज होऊन एक बोन बनतो. तर असं ओव्हरऑल आपल्याकडे 1 बोन होतं आणि लहान मुलांमध्ये 5 आणि 4 असे असतात. ठीक आहे, कळलं? असे 33 वर्टिब्रे झालं. त्याच्यानंतर आपण बघू आपलं अपेंडिक्युलर स्केलेटन. मी म्हटलं होतं आपल्याकडे ईच लिम्ब मध्ये किती बोन्स आहेत? आपल्याकडे 30 बोन्स आहे. ठीक आहे, तर इथे काय म्हणतं आपल्याकडे काय आहे? आपण ठीक आहे, आपण तिकडेच बघूया. ठीक आहे, इथे आपण बघू. आपण आपल्या एका हाताकडे येऊ. ठीक आहे, आपल्याला ह्या हातामध्ये काय काय दिसतो आहे? ठीक आहे, त्याला या हातामध्ये दिसतोय की हा जो बोन आहे, हा हाताचा पहिला बोन आहे, याला म्हणतो आपण ह्युमरस. हा दिसतोय आपल्याला. ठीक आहे, हा आपल्याकडे कोणता बोन आहे? हा आहे आपल्याकडे ह्युमरस बोन. ठीक आहे, तर हा आपल्या हाताचा पहिला बोन झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण याला बघू. इथे हे आपल्याकडे आहे कोणतं बोन आहे? रेडियस आणि अल्ना. तर आपण नेहमी आपला हात असं सरळ ठेवला की जे आपल्या लॅटरली प्रेझेंट आहे म्हणजे बाहेरच्या बाजूला, तो आपला असतो रेडियस. हा जसं आपण इथे बघू शकतो बाहेरच्या बाजूला आहे म्हणजे हा झाला आपला रेडियस आणि अंदरच्या बाजूला आपल्याकडे काय असतो? अल्ना. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपण बघू शकतो छोटे छोटे खूप सारे बोन्स आहेत. तर हे रिस्ट बोन्स असतात. ते सांगण्यामध्ये अर्थ नाहीये पण 8 बोन असतात ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू हे बोन्स. हे वाले काय आहेत आपल्याकडे? हे 5 असतात आपल्याकडे. हे काय आहेत आपल्याकडे? काय आहेत आपल्याकडे? मेटाटार्सल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काय आहेत आपल्याकडे? फॅलेंजेस. हे छोटे छोटे जे आहेत ते काय आहेत आपल्याकडे? फॅलेंजेस. ठीक आहे, तर आपल्याकडे किती बोन झाले? फॅलेंजेस किती आहेत आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. मेटाकार्पल्स किती आहेत? 5. हे रेस्ट बोन किती आहेत आपल्याकडे? 8. रेडियस किती आहे? 1. अल्ना किती आहे? 1. आणि ह्युमरस किती आहे? 1. ठीक आहे, तर हे हाताचे बोन झाले. ठीक आहे, तर आपण बघितले काय काय आपल्याकडे? ह्युमरस, रेडियस अँड अल्ना, कार्पल्स जे रेस्ट बोन आहेत आपल्याकडे, मेटाकार्पल जे 5 आहेत, फॅलेंजेस आहेत आपल्याकडे 14. आणि आता आपण बघू पायांचे बोन. ठीक आहे, आता पाय बघू आपण. हा खाली आहे आपला पाय. ठीक आहे, जर हा पाय दिसतोय आपल्याला, हा जो बोन आहे तो काय आपल्याकडे? फीमर. ठीक आहे, हा काय आपल्याकडे? टिबिया. हा काय आपल्याकडे? फिबुला. हा छोटासा बोन काय जो यांच्यामध्ये हे आपण टोंगड्याची वाटी अशी म्हणतो. नी 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 जॉईंट आपला नी काय आपल्याकडे हा कोणता बोन आहे आपल्याकडे? पटेला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण खाली बघूया. इथे आपल्याकडे हे कोणते बोन आहे आपल्याकडे? मेटाटार्सल. ठीक आहे, हे मेटाटार्सल बोन आहे. इथे आपल्याकडे खूप सारे टार्सल बोन आहे. याचा नंबर किती आहे आपल्याकडे? 7 इन नंबर. ठीक आहे, हे आपल्याकडे फॅलेंजेसचे किती असतील आपल्याकडे? 14 इन नंबर. ठीक आहे, कळलं? टार्सल्स, हे मेटाटार्सल्स 5 आणि हे फॅलेंजेस 14. ठीक आहे, सेम इथे लिहिलंय. फीमर किती आपल्याकडे? 1. टिबिया फिबुला 1 टार्सल्स किती आहेत आपल्याकडे? 7. त्याच्यानंतर मेटाटार्सल किती आहेत आपल्याकडे? 5. आणि फॅलेंजेस किती आहे आपल्याकडे? 14. ठीक आहे, आणि हा पटेला आहे आपल्याकडे एकदम छोटासा. हा आपल्या फीमर आणि कुठे इथे डायग्राम असेल? फीमर आणि टिबिया फिबुलाच्या मध्ये हा छोटासा बोन काय आपल्याकडे? पटेला. ठीक आहे, मग मी म्हटलं होतं की आपलं जे ऍक्सियल स्केलेटन आहे ते आपल्या अपेंडिक्युलर स्केलेटनला थ्रू कशात जोडलेलं आहे आपल्याकडे? गर्डल्स आहे आपल्याकडे. ठीक आहे, गर्डल्स. तर आपण पहिला गर्डल बघू आपण. आपण पहिले पेक्टोरल गर्डल. पेक्टोरल गर्डल मध्ये येतो आपल्याकडे हा छोटासा बोन. याचं नाव काय आहे? ज्याला आपण सॉरी ठीक आहे, आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे स्केलेटन समोरचा भाग झाला. तर आपल्याकडे काय दिसतोय इथे? हा आहे आपल्याकडे क्लॅव्हिकल. ठीक आहे, क्लॅव्हिकल म्हणजे आता समोरच्या भागामध्ये आपण आपल्या चेस्टच्या जस्ट स्टार्टिंगच्या एकदम वर कॉलर बोन जे आपण म्हणतो ते आपल्या कोणत्या म्हणजे दोन्ही बाजूला जे छोटे छोटे 2 बोन्स आहेत ते आपले काय झाले? कॉलर बोन किंवा आपला असतो क्लॅव्हिकल.
त्यालाच आपण जर थोडं मागे फिरवलं तर आपल्याला हा एक ट्रायंग्युलर बोन दिसतो आहे, जो आपण बघू इथे. हे बघ, हा जो बोन आहे तो ही रिब कोणत्या नंबरची आहे? सेकंड नंबर ऑफ रिब आहे. थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि सेव्हन्थ. बघतो की सेकंड रिब टू सेव्हन्थ रिबच्या मध्ये आहे. ठीक आहे, हा जो पूर्ण बोन आहे आपल्याकडे याला आपण काय म्हणतो? स्कॅप्युला. जो आपला सेकंड रिब, ही सेकंड रिब आहे आपल्याकडे, सेकंड रिब टू सेव्हन्थ रिबच्या मध्ये आहे. आणि हा काय आहे? ट्रायंग्युलर बोन आहे. हा बोन कसा आहे आपल्याकडे? ट्रायंग्युलर बोन आहे. आणि हा सेकंड आणि सेव्हन्थ रिबच्या मध्ये आहे. आणि काय आहे? फ्लॅट बोन आहे. आपल्याला दिसतोय बाजूनी फ्लॅट आहे. हा पूर्ण दिसतोय ना, हा फ्लॅट आहे आपल्याकडे बोन. दोन आहेत आपल्याकडे आणि फ्लॅट आहे. क्लॅविकल पण तसंच आपल्याकडे दोन आहे, पण हा सर्क्युलर आहे. ठीक आहे, कळलं? तर हा झाला आपल्याकडे पेक्टोरल गर्डल. ठीक आहे, आणि म्हटलं की सेकंड आणि सेव्हन्थ रिबच्या मध्ये आहे. स्कॅप्युला काय आहे? लार्ज ट्रायंग्युलर फ्लॅट बोन आहे. क्लॅविकल काय आहे? सर्क्युलर आहे. हा, त्याच्यानंतर ठीक आहे, तर या पेक्टोरल गर्डल मध्ये the dorsal flat triangular body of scapula has a slightly elevated ridge called the spine, which projects as a flat expandable process called the acromion process. The clavicle articulates with this. ठीक आहे, एक acromion process असेल आपल्या क्लॅविकल, म्हणजे आपल्या कशावर एक काय आहे आपल्याकडे? acromion प्रोसेस म्हणजे फ्लॅट एक्सटेंडेबल प्रोसेस आहे, ज्याच्यावर आपला क्लॅविकल जुडतो आहे. हा जो आहे, हा आहे आपल्याकडे acromion प्रोसेस. इथे हा जो आहे, हा आहे आपल्याकडे acromion इथे, म्हणजे हा आहे आपल्याकडे acromion प्रोसेस. याच्यावर काय जुळलं आपल्याकडे? कारण की आपण बघू शकतो की हा आपल्याकडे क्लॅविकल आहे, आपल्याकडे स्कॅप्युला आहे, आणि सॉरी, ठीक आहे, हा आपल्याकडे क्लॅविकल आहे, हा आपल्याकडे स्कॅप्युला, आणि हा जो इथे जुळत आहे हा काय आपल्याकडे acromion प्रोसेस झाला त्याचा. ठीक आहे, मग below the acromion there is a depression called the glenoid cavity which articulates with the head of the humerus of the shoulder joint. मग आपल्याकडे इथे दिसतोय ही आपल्याकडे काय? ग्लिनॉइड कॅव्हिटी, जिथे काय जोडतो आपल्याकडे? ह्युमरस. म्हणजे बघ, इथे आपल्याकडे दोन प्रोसेस आपण बघितली, ही की एक acromion प्रोसेस आहे, याला आपण स्पाइन म्हटलंय. ही आपल्याकडे एक acromion प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये क्लॅविकल जोडला, आणि ही छोटीशी कॅव्हिटी दिसते आपल्याला, ही वाली कॅव्हिटी जी आपल्याकडे ग्लिनॉइड कॅव्हिटी, म्हणजे याच्यामध्ये काय जोडतो? आपला हेड ऑफ ह्युमेरस. ठीक आहे, हा आपल्याकडे हेड ऑफ ह्युमरस आहे, तो काय केलं? जोडलं त्याला. डायग्रामॅटिकली हे सोपी आहे. ठीक आहे, क्लॅविकलला आपण काय म्हणतो? कॉलर बोन पण म्हणतो. त्याला किती कर्वेचर आहेत? दोन कर्वेचर आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पेल्विक गर्डल मध्ये काय? इलियम, इस्चियम आणि प्युबिस बोन असतो. त्यांना आपण कॉक्सल बोन पण म्हणतो किंवा इनॉमिनेट बोन सुद्धा म्हणतो. त्यांच्यामध्ये कॅव्हिटी आहे, ज्याला म्हणतो आपण ऍसिटॅब्युलम, ज्याच्यामध्ये काय जोडतो आपल्याकडे? फीमर. इथे आपण आलो, आपले पेल्विक गर्डल, आपल्याकडे हाय इलियम, हा आपल्याकडे इस्चियम, सॉरी, हा आपल्याकडे प्युबिस, आणि हा आपल्याकडे इस्चियम. इलियम, इस्चियम आणि हा आपल्याकडे प्युबिस, हे तीन बोन्स मिळून एक सिंगल बोन बनवलाय आपल्याकडे. ठीक आहे, हा पूर्ण बोन याला काय म्हणतो आपण? हिप बोन म्हणतो. आणि हा समोर ज्या जागेवर जोडतो, आणि हा टोटल याला इथे काय म्हणतो आपण? याला प्युबिक सिम्फायसिस. आणि जी इथे आपल्याला ही कॅव्हिटी दिसत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सॉरी, ठीक आहे, आता ही जी कॅव्हिटी आहे या बोन मध्ये, ही कोणती कॅव्हिटी आहे? काय? ऍसिटाबुलम, ज्याच्यामध्ये काय? हेड ऑफ फिमर जोडलेला आहे. हा काय? फिमर आहे ना. ठीक आहे, कळलं? ठीक आहे, जे आपले पेल्विक बोन आहे तो समोर मिळतो, आणि काय बनवतो आपल्याकडे? प्युबिक सिम्फायसिस बनवून टाकतो. त्याच्यामध्ये कोणतं कार्टिलेज असतं जुडायला? फायब्रस कार्टिलेज. ठीक आहे, मग जॉईंट्स. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये 3 टाइप्स ऑफ जॉईंट्स असतात. कोणकोणते? म्हणजे ते जॉईंट्स काय असतात? पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे बोन मिळाला, बोन किंवा कार्टिलेज मिळालं, तर त्याला आपण काय? जॉईंट्स असं म्हणतो. आणि जे मसल्स कनेक्टेड आहे आपल्या बोन्सला, तर आपला जे मसल आहे ते एक फोर्स जनरेट करते, ज्याच्यामुळे आपल्या जॉईंट्स मध्ये काय होते? ऍक्शन होतं. आणि जिथे आपल्या जॉईंटला काय म्हणतो आपण? फल्क्रम म्हणू शकतो.
ठीक आहे. तर जे जॉईंट्स आहेत आपल्याकडे खूप टाइप्सचे आहेत. त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत, फायब्रस, कार्टिलेजिनस आणि सिनोव्हियल. फायब्रस जो जॉईंट असतो त्याच्यामध्ये डू नॉट अलाव एनी मुवमेंट होतच नाही. जसं आपण स्कल बोन मध्ये बघितलं, आपण बघतो का आपलं स्कल बोन हालताना नाही बघत, पण एका छोट्या बोलाच्या याच्यामध्ये जे आपण जुळलेलं बघतो तेव्हा तो फायब्रस जॉईंट नसतो. जेव्हा एक मुलगा छोटं बाळ छोटं असतो तेव्हा त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो हे जे आपल्या स्कल आहे, स्कलचा जो पार्ट आहे आपला क्रेनियम, त्याचे जे बोन्स आहेत आपल्याकडे 8 बोन्स, त्यांच्यामध्ये सुरुवातीला फायब्रस जॉईंट नसतो. तो 2-3 वर्षानंतर तो प्रॉपर फॉर्मेशन होऊन एक फायब्रस जॉईंट आणि एक कडक अशी कॅव्हिटी क्रिएट होते. ठीक आहे, म्हणजे क्रेनियम क्रिएट होतो. ठीक आहे, तर ते काय असतात आपल्याकडे फ्लॅट स्कल बोन्स आपले जे आहेत ते काय असतात, डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू इन द फॉर्म ऑफ सुचर्स टू फॉर्म द क्रेनियम. म्हटलं तर सुचर्स आहेत ते काय फॉर्म करतात आपल्याला, क्रेनियम. कार्टिलेजिनस जॉईंट, कार्टिलेजिनस जॉईंट मध्ये जे वर्टिब्रे आहे, म्हणजे कार्टिलेज जॉईंट मध्ये खूप लिमिटेड मुवमेंट आहे, खूप लिमिटेड मुवमेंट आहे. जसं आपल्या वर्टिब्रेमध्ये जे ऍडजस्टंट वर्टिब्रे जे जुळलेले आहे आपल्या वर्टिब्रल कॉलम मध्ये, त्यांच्यामध्ये काय छोटस मुवमेंट असते आणि त्यांच्यामध्ये कोणता जॉईंट असतो, कार्टिलेजिनस जॉईंट. त्याच्यानंतर सिनोव्हियल जॉईंट्स. सिनोव्हियल जॉईंट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये खूप सारं मुवमेंट पॉसिबल आहे. फ्लूइड फिल्ड सिनोव्हियल कॅव्हिटी अलाउज कन्सिडरेबल मुवमेंट्स. याच्यामध्ये काय कन्सिडरेबल मुवमेंट्स असतात. का बरं, कारण की यांच्यामध्ये जे 2 बोन्स आहे त्यांच्यामध्ये फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी असेल ज्याच्यामध्ये सिनोव्हियल फ्लूइड असेल, ज्याच्यामुळे मुवमेंट करणं काय असेल, सोपी. ते काय करतात, हेल्प्स इन लोकोमोशन अँड मेनी अदर मुवमेंट्स. जसं आपण म्हणू बॉल अँड सॉकेट जॉईंट. तर हे जॉईंटचे टाईप आहे आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो, तर हे काय करायचंय, पार्ट करून घ्यायचंय. ठीक आहे, तर बॉल अँड सॉकेट जॉईंट बिटवीन ह्युमरस अँड पेक्टोरल गर्डल आपण बघितलं होतं. बिटवीन ह्युमरस आणि पेक्टोरल गर्डल हा पण बॉल अँड सॉकेट जॉईंटच आहे, पण इथे एक्झाम्पल जो दाखवलेला आहे हा, तर इथे काय बॉल अँड सॉकेट जॉईंट इन द ह्युमरस अँड पेक्टोरल गर्डल. त्याच्यानंतर हिंज जॉईंट इन नी जॉईंट, हिंज जॉईंट. ठीक आहे, हिंज जॉईंट. ठीक आहे, नी जॉईंट मध्ये. पिवट जॉईंट, ऍटलस अँड ऍक्सिस. ऍटलस आणि ऍक्सिस काय होते, आपल्या वर्टिब्रल कॉलमचा फर्स्ट आणि सेकंड बोन होते. सर्व्हिकल वर्टिब्रेचा फर्स्ट आणि सेकंड सर्व्हिकल वर्टिब्रेला काय म्हणतो आपण, ऍटलस आणि ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. त्यांच्यामध्ये काय आपल्याकडे पायवट जॉईंट. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे ग्लायडिंग जॉईंट बिटवीन दी कार्पल्स. कार्पल्स कुठे होते, आपल्या हातात होते, आणि पायात काय होते, कोणते बोन होते, टार्सल. कार्पल्सचा नंबर किती होता आपल्याकडे, 8. टार्सलचा नंबर किती होता आपल्याकडे, किती, 7. तर काय आपल्याकडे त्यांच्यामध्ये काय आपल्याकडे ग्लायडिंग जॉईंट. आणि कार्पल आणि मेटाकार्पल्स मध्ये कोणता जॉईंट आहे आपल्याकडे, कार्पल्स आणि मेटाकार्पल्स मध्ये कोणता जॉईंट आहे आपल्याकडे, कोणता जॉईंट आहे, सॅडल जॉईंट. मेटाकार्पल ऑफ थंब मध्ये कोणता, सॅडल जॉईंट. हे खूप इम्पॉर्टंट आहे, पार्टच करायचं आहे, त्याच्यामध्ये मी काही हेल्प नाही करू शकत तुमची. त्याच्यानंतर डिसऑर्डर्स ऑफ मस्क्युलर अँड स्केलेटल सिस्टीम. मायस्थेनिया ग्रेव्हिस हा काय आहे, एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे अफेक्टिंग न्यूरोमस्क्युलर जंक्शन लीडिंग टू फटिग, वीकनिंग अँड पॅरालिसिस ऑफ स्केलेटल मसल्स. म्हणजे याच्यामध्ये आपण जेव्हा शिकतो की जेव्हा आपला न्यूरॉन आपला ट्रान्समिट करतो आहे, तर तो न्यूरो ट्रान्समिटर्स रिलीज करतो, आपल्या एंड्स थ्रू न्यूरो ट्रान्समिटर्स रिलीज करतो, आणि हे समोरची जे पण असेल, न्यूरॉन असेल किंवा सेल असेल किंवा मसल असेल, जे पण असेल ते ऍक्सेप्ट करतं. यांच्यामध्ये काय असते, आपले रिसेप्टर्स लागलेले असतात. तर मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये जे रिसेप्टर्स लागलेले असतात ते कमी होऊन जातात. त्याच्यामुळे प्रॉपर ऍक्टिव्हेशन ऑफ मसल्स होत नाही न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये, आणि लीड्स टू फटिग, वीकनिंग अँड पॅरालिसिस ऑफ स्केलेटल मसल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी, प्रोग्रेसिव्ह डिजनरेशन ऑफ स्केलेटल मसल ड्यू टू जेनेटिक डिसऑर्डर. म्हणजे मस्क्युलर मायस्थेनिया ग्रेव्हिस काय ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्या
रिसेप्टर्स कमी होऊन गेले जवळजवळ तसं म्हणून घेऊ की ज्याच्यामध्ये फटीग, विकनेस आणि पॅरालिसिस होत आहे स्केलेटल मसलचा. मस्क्युलर डिस्ट्रॉफी काय आहे, आपली स्केलेटल मसलचं डिजनरेशन होत आहे. काय आहे, कारण की जेनेटिक डिसऑर्डरच्या मुळे. टिटॅनी काय आहे, रॅपिड स्पॅझम्स इन मसल, म्हणजे कॅल्शियम जर आपल्या मसलमध्ये कमी असेल तर काय करेल, आपली मसल रॅपिड स्पॅझम करेल. ठीक आहे, त्याला व्हॉइड कॉन्ट्रॅक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, टिटॅनी. आर्थरायटिस जेव्हा पण इटिस लागतो, इटिस म्हणजे काय असते, इन्फ्लामेशन. तर आर्थरायटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स. ऑस्टिओपोरोसिस काय आहे, एज रिलेटेड डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय डिक्रीज्ड बोन मास अँड इंक्रीज चान्सेस ऑफ फ्रॅक्चर्स. डिक्रीज लेवल ऑफ एस्ट्रोजन इज अ कॉमन कॉज. याच्यामध्ये काय आहे की हा एक एज रिलेटेड डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये आपली हड्डी जी आहे, आपल्या हड्ड्या ज्या आहेत ते कमजोर होतात. त्या म्हणजे आता कसं आपलं एकदम हार्ड कडक स्ट्रक्चर आहे, तर काय होणार, ते खोकली होऊन जाणार. खोकली म्हणजे स्पेसिस सारखा, ऑस्टिओपोरोसिस याला म्हणतो आपण. तर हे स्पेसिस सारखं जर झालं तर आपल्याकडे एक हड्डी आहे जी पूर्ण, आपल्याकडे एक बोन आहे जी पूर्ण फिल्ड आहे, एकदम टाइटली पॅक्ड आहे, आणि एक आपल्याकडे दुसरी बोन आहे जी अशी खोली आहे, त्याच्या बरोबर नाही आहे. तर याला तोडणं कठीण राहील की याला तोडणं कठीण राहील? याला तोडणं कठीण आहे आणि याला तोडणं सोपी आहे. म्हणून हे बोन्स कसे असतात, तर म्हणजे प्लायबल टू, म्हणजे खूप जास्त पॉसिबिलिटी आहे यांची फ्रॅक्चर होण्याचे. ठीक आहे, ऑस्टिओपोरोसिस झाल्यावर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस वाढून जातात. आणि हे का बरं होतं, कारण की आपल्या बॉडीमध्ये जर एस्ट्रोजन कमी झालं तर तो एक मेन कॉमन कॉज आहे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा, डिक्रीज लेवल्स ऑफ एस्ट्रोजन. ठीक आहे. गाऊट युजली आपला जो फर्स्ट थंब आहे, म्हणजे फर्स्ट ग्रेट टो, त्याला युजली अफेक्ट करतो. त्याच्यामध्ये काय होतं, आपलं इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट होतं आणि त्याच्यामध्ये युरिक ऍसिड क्रिस्टल्स जमा होतात. ठीक आहे, त्यांची खूप मेकॅनिझम येते असतो, पण तुमच्या लेवलमध्ये ते कळणं महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन बघून घेऊ या चॅप्टरचे. ठीक आहे. ड्रॉ द डायग्राम ऑफ सार्कोमेर ऑफ स्केलेटल मसल शोइंग डिफरंट रिजन्स. हे तर आपण चांगल्याने बघितलंय. झेड रिजन दाखवून द्यायची, एम लाईन दाखवायची, झेड लाईन दाखवायची, सार्कोमेर दाखवायचं पूर्ण, ए बँड, आय बँड सगळं आपण बघितलं, एच झोन, ओ झोन सगळं सांगितलंय मी. डिफाईन स्लायडिंग फिलामेंट थेरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. काय काय झालं होतं, एटीपी आली होती, एटीपी ब्रेक झाली होती, त्याच्यामुळे काय झालं होतं, आपलं मायोसिन हेडनी ऍक्टिनला जुळलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी त्याचं मुवमेंट केलं होतं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ब्रेकडाऊन झाल्यानंतर ती हेड निघालेलं होतं आणि दुसरी एटीपी येऊन मग वापस तीच प्रोसेस झालेली होती मुवमेंट करण्याची. त्याच्यामध्ये काय करत होते, मायोसिन हेड काय करत होते, ऍक्टिनला जवळ आणत होते विथ द हेल्प ऑफ 1 ATP पर सायकल. इम्पॉर्टंट स्टेप्स इन मसल कॉन्ट्रॅक्शन ते तर आपण आताच बघितलं. आपण हे पण बघितलं होतं की आपल्याला स्लायडिंग फिलामेंट थेरी, आपल्याकडे स्लायडिंग फिलामेंट थेरी कोण दिली होती, आपल्याकडे कोण दिली होती, हक्सली आणि हक्सलीनी. आणि ही स्लायडिंग फिलामेंट थेरी पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे, पूर्ण स्टेप्स आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहे. क्रॉस ब्रिज फॉर्मेशन, क्रॉस आर्म काय असतो, सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट स्टेप्स इन मसल कॉन्ट्रॅक्शन येतोच आपल्याला. ट्रू आणि फॉल्स बघू आपण. ऍक्टिंग प्रेझेंटेड थिन फिलामेंट, इज इट ट्रू? येस, काय आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर H zone of striated muscle fibers represents both thick and thin filaments. ठीक आहे, actin is present in thin filaments, true. H zone of striated muscle fibers represents both thick and thin filaments. असं आहे का? नाही. असं आहे का? नाही. आपण डायग्राम मध्ये बघू. आपण म्हटलं होतं H zone कोणता पार्ट आहे, हा H zone तो पार्ट आहे जो फक्त मायोसिन आहे, ज्याच्यामध्ये ऍक्टिन हा त्याला क्रॉस करत नाही, तो होता आपल्याकडे एच झोन. म्हणजे त्याचा आन्सर काय आहे आपल्याकडे, फॉल्स आहे. ठीक आहे. ह्युमन स्केलेटन हॅज 206 बोन्स, करेक्ट आहे. देर आर 11 पेअर्स ऑफ रिब्स इन मॅन, फॉल्स आहे. काय आहे, 12 पेअर्स आहेत आपल्याकडे.
स्टर्नम इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. वेंट्रल साइडला प्रेझेंट आहे, ट्रू आहे. Difference between actin and myosin, red and white muscle fibers, pectoral and pelvic girdle. Actin and myosin आपल्याला माहितच आहे. हे सगळे पॉइंट्स आहेत. याला आता मला डबल एक्सप्लेन करायची गरज नाहीये, कारण की मी एकदा करून टाकले आहे एक्सप्लेन. ठीक आहे, हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ऍक्टिन आणि मायोसिन मध्ये डिफरन्स, रेड मसल फायबर आणि व्हाईट मसल फायबर मध्ये डिफरन्स. आपण म्हटलं होतं मायोग्लोबिन जास्त कमी, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया जास्त कमी. पण आणि आपण फक्त एक इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये म्हटलं होतं की व्हाईट मसल फायबर मध्ये सगळं कमी आहे एक्सेप्ट सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. तो याच्यामध्ये काय आहे, जास्त आहे, आणि याच्यामध्ये काय कमी आहे. त्याच्यानंतर पेल्विक आणि पेक्टोरल गर्डल, ते तर आता आपण बघितलं. मी एकदा घेते. पेक्टोरल गर्ड कुठे प्रेझेंट आहे, शोल्डर रिजन मध्ये. पेल्विक गर्डल कुठे प्रेझेंट आहे, आपल्या हिप रिजन मध्ये. याच्यामध्ये कोणते बोन होते, क्लॅव्हिकल आणि स्कॅपुला. याच्यामध्ये काय होतं, इलियम, इस्चियम आणि प्युबिस, जे काय झाले ते फ्यूज झाले होते. याच्यामध्ये जे दोन्ही हाल्स आहेत आपल्या पेक्टोरल गर्डलचे, ते वेगवेगळे सेपरेट आहेत, आणि हे काय झाले, जुळले होते. आणि जुळले काय होते तिथे पहा, फायब्रस होऊन काय होतं तिथे, प्युबिक सिम्फायसिस जुळलेलं होतं. हे चांगलं. यांच्यामध्ये कॅव्हिटीमध्ये ग्लिनॉइड कॅव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये ह्युमरस जुडतो. याच्यामध्ये ऍसिटाबुलम आहे, ज्याच्यामध्ये फीमर जुडतो. ठीक आहे. इथे म्हणतोय की आपला जो ग्लिनॉइड कॅव्हिटी आहे ती थोडी शॅलो आहे, म्हणजे आपण बघितलंच होतं, इथेच बघितलं होतं, आणि थोडी वर आहे. आणि इथेच आपण बघितलो की खूप डीप असल्यासारखी आहे, दिसते आपल्याला ते. तर कम्पॅरेटिव्हली डीप, कम्पॅरेटिव्हली शॅलो. ही कशाला जोडते, फोर लिम्स बोन म्हणजे हातांना, आणि ही काय कशाला जोडते, पायांना. हा रिलेटिव्हली लेस स्ट्रॉंग आहे, आणि हा रिलेटिव्हली मोर स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळं बघून. आता इकडे आपल्याला दिसतो आहे स्मूथ मसल. मॅच द फॉलोइंग मध्ये स्मूथ मसल. स्मूथ मसल कशी होती आपल्याकडे, इनव्हॉलेंटरी होती. ट्रोपोमायोसिन काय कुठे होता, बरं. रेड मसल कशी होती, त्याच्यामध्ये मायोग्लोबिन जास्त होतं. स्मूथ मसल कशी होती, इनव्हॉलेंटरी होती. स्कल मध्ये काय होते, सुचर्स होते. आणि ट्रोपोमायोसिन कशाला प्रेझेंट होता, थिन फिलामेंट. टाइप्स ऑफ मुवमेंट, अमिबॉइड, सिलियरी, मस्क्युलर, ते आता तुम्ही वर जाऊन पूर्ण बघू शकतो. स्केलेटल मसल आणि कार्डियक मसल मध्ये तुम्ही डिफरन्शिएट कसं कराल, तर आता ते सगळे पॉइंट्स स्ट्रिएटेड असणार, असे असणार, ब्रँचिंग असणार, हार्ट मध्ये प्रेझेंट असणार, हे कशामध्ये प्रेझेंट असणार, व्हॉलेंटरी असणार, इनव्हॉलेंटरी असणार, हे सगळे पॉइंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जॉईंट्स, हे मी म्हटलं होतं सगळ्यात इम्पॉर्टंट. याच्यावरून डायरेक्ट क्वेश्चन येणार. ऍटलेस ऍक्सिस मध्ये पिव्हेट, मेटाकार्पल कार्पल मध्ये सॅडल, फॅलेंजेसच्या मध्ये हिंज जॉईंट, फीमर आणि असिटाबुलम मध्ये बॉल आणि सॉकेट, क्रेनियल बोन्स मध्ये फायब्रस, ट्युबिक बोन्स मध्ये कार्टिलेजिनस. आपण बघितलं होतं आत्ताच, फायब्रस कार्टिलेजिनस जॉईंट. त्याच्यानंतर मी हे पण म्हटलं होतं की ऑल मॅमल्स एक्सेप्ट अ फ्यू हॅव 7 सर्विकल वर्टिब्रे. डायरेक्ट येऊ शकतो आपल्याला 4 लाइनर क्वेश्चन मध्ये. द नंबर ऑफ phalanges in each limb of human is 14. Thin filament of myofibril contains 2 filamentous actins and 2 other proteins, namely troponin and tropomyosin. In a muscle fiber, calcium is stored in, कशामध्ये स्टोअर होतं आपल्याकडे, सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. Pairs of ribs are called floating ribs. पहिले 7 काय होते, ट्रू रिब्स. त्याच्यानंतर 8, 9, 10 काय होते आपल्याकडे, वर्टिब्रोकॉन्ड्रल किंवा फॉल्स रिब्स. आणि जे फ्लोटिंग रिब्स कोणती होती, ती 11th आणि 12th होती. द ह्युमन क्रेनियम इज मेड अप ऑफ हाऊ मेनी बोन्स, 8 बोन्स. 22 का बरं नाही, कारण की यांनी म्हटलंय क्रेनियम, कारण की आपल्या स्कल मध्ये 2 भाग होते आपल्याकडे, क्रेनियम आणि फेशियल. फेशियल मध्ये किती होते, 14. क्रेनियम मध्ये होते 8. 8 आणि 14 22. ठीक आहे. तर ही जे ऍप आहे, ऍपचं नाव आहे सी अनॅटमी. तुम्ही याला खोलून इथे बघू शकता. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी जाणार. ठीक आहे. तर इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. मी क्वेश्चन सुद्धा डिस्कस केले आहे. ठीक आहे. थँक्यू.